भोकरदन तालुक्यातील श्री क्षेत्र जाळीचा देव इथं भगवान श्री चक्रधर स्वामींचं भव्य मंदिर आहे। या ठिकाणी दांडी पौर्णिमेनिमित्त आयोजित पालखी सोहळ्यामध्ये बुधवारी भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती। यावेळी महाराष्ट्रासह इतर राज्यातील चक्रधर स्वामींचे अनुयायी आणि भक्त हे मोठ्या संख्येने दाखल झाले होते। यात्रेनिमित्त श्री चक्रधर स्वामी मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती। बुधवारी रात्री 9 वाजता संत महंत आणि पुजारी मंडळींच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली। पालखी मिरवणुकीमध्ये मुख्य रस्ता ते मंदिरापर्यंत 1 किलोमीटर भाविकांची गर्दी होती। पालखी मुख्य रस्त्यानं वाजत गाजत मंदिरापर्यंत नेण्यात आली। या निमित्त गावातील वातावरण भक्तिमय झालं होतं। मिरवणुकीमध्ये देशभरातील चक्रधर स्वामींचे अनुयायी 4 जिल्ह्यातनं यात्रेसाठी सोडलेल्या विशेष बस, जाळीचा देव यात्रेसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड आगारातून 13, बुलढाणा आगारातून 20, जालना आगारातून 4 बस तसंच जळगाव जिल्ह्यातील जामनेर आणि पाचोरा आगारातून विशेष बस सोडण्यात आल्या होत्या। लाख भाविकांनी या ठिकाणी चक्रधर स्वामींचं दर्शन घेतलं। महानुभाव पंथातील भक्त आणि नागरिकांची उपस्थिती होती। दरवर्षीप्रमाणे यंदाही यात्रेला प्रतिसाद मिळाला। यात्रेत विविध वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती। यात्रेत आलेल्या भक्तांची जेवणाची सोय व्हावी म्हणून अनेक दानशूर व्यक्तींकडनं मोफत अन्नछत्र उभारलं होतं। यावेळी सरपंच सुदाम उदरभरे, उपसरपंच सुधाकर उदरभरे, ग्रामपंचायत गजानन, ग्रामसेवक गजानन उंबरकर, पुजारी हरिपाल उदरभरे आदी उपस्थित होते। प्रतिनिधी मझहर पठाण, भोकरदन, जालना, NTV न्यूज मराठी।